ब्रेकनंतर पुन्हा एकदा ही मोठी अपडेट आपण बघणार आहोत। सैफ अली खानवर चाकून हल्ला झाला होता। लीलावती हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर उपचार सुरू आहेत। मध्यरात्रीच्या सुमारास हा हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे आणि लीलावती रुग्णालयामध्ये सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहे। त्याच्या हातावर सुद्धा मार लागल्याची माहिती आहे। 12व्या मजल्यावर घर आहे। चोरानं त्या ठिकाणी एंट्री घेतलेली होती आणि त्याच्यानंतर चोरानं महिला मदतनीसच्या हातावर सुद्धा हल्ला केल्याची माहिती समोर येते। आरोपी आणि सैफ अली खानमध्ये झटापट झाल्याचं कळत आहे। तर सध्या सैफ अली खानवर लीलावती रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। बॉलिवूडचा अभिनेता सैफ अली खान याच्यावर त्याच्या घरामध्ये घुसलेल्या चोरानं चाकू हल्ला केला आहे। रात्री 2:30च्या सुमारास हा सगळा धक्कादायक असा थरार घडलाय। तर मिळालेल्या माहितीनुसार सैफ अली खान याच्या मुंबईमधील घरामध्ये बुधवारी रात्री एक चोर शिरला होता। चोराला पाहून सैफच्या घरातील कर्मचाऱ्यांनी आरडाओरड सुरू केली आणि त्यावेळेला सैफ अली खानला जाग आली। खोलीतून बाहेर आल्यानंतर सैफ अली खान आणि चोर आमने सामने आले। यावेळी चोरानं पकडले जाण्याच्या भीतीने त्याच्याकडील चाकूने सैफ अली खानचे जे मदतनीस होते, महिला मदतनीस, तिच्यावर हल्ला केल्याचं कळत आहे। त्याचबरोबर सैफ अली खानवर सुद्धा सपासप वार केले। यामध्ये सैफ अली खानला दुखापत झालेली आहे। त्याला तातडीने मुंबईच्या लीलावती रुग्णालयामध्ये दाखल केलंय। तर सैफ अली खान हा जखमी झाला आहे आणि त्यानंतर त्याला घरातील नोकरांनी तातडीने रुग्णालयामध्ये दाखल केलंय। या गोंधळामध्ये चोरानं मात्र तिथून पळ काढला। त्याच्यामुळे तो चोर नेमका कोण, तो कसा काय 12व्या मजल्यावरच्या त्या घरामध्ये शिरला असा सवाल उपस्थित होतोय। दरम्यान मुंबई पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेतलेली आहे। चोराला शोधण्यासाठी मुंबई गुन्हे शाखेचं पथक कामाला लागलंय। तर अभिनेता सैफ अली खान आणि त्याची पत्नी करीना कपूर हे बांद्रे इथं राहतात। त्यांच्या घरामध्ये रात्री एक चोर शिरला होता। सैफ आणि करीनाच्या घरामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना चोर शिरल्याची चाहूल लागली। त्यानंतर त्यांनी आरडाओरडा सुरू केला आणि त्याच्यानंतर सैफ अली खानवर हा हल्ला झाला आहे। दरम्यान यावर प्रतिक्रिया देण्यासाठी गृहराज्यमंत्री पंकज भोयर हे आपल्यासोबत जोडले गेले आहेत फोन लाईनवर। पंकज भोयर सर, अतिशय धक्कादायक अशी घटना म्हणावी लागेल, कारण मुंबई जी एक सेफ सिटी म्हणून ओळखली जाते, त्या मुंबईमध्ये सैफ अली खान सारखा एक मोठा अभिनेता ज्याची स्वतःची सिक्युरिटी असेल, 12व्या मजल्यावर तो राहत होता, जी एक पॉश सोसायटी आहे तिथे तो राहत होता, त्या ठिकाणी चोर त्याच्या घरामध्ये शिरला आणि त्यानं सैफ अली खानवर वार केले, त्याला जखमी केलाय। ही माहिती नुकतीच आता समोर आलेली आहे की आज सकाळी ही गोष्ट घडलेली आहे त्या ठिकाणी आणि याची विस्तृत माहिती पोलीस विभागाकडून घेणं चालू आहे। हे अजून कळलेलं नाहीये की तो चोरी करण्याकरता गेला होता की अजून कुठल्या दुसऱ्या इंटेन्शन गेला, याची विस्तृत माहिती पोलीस विभाग त्या ठिकाणी घेते आहे। भोयर सर, तुम्ही आतापर्यंत जो काही संपर्क साधलेला असेल, पोलीस असेल किंवा जे रुग्णालयातील डॉक्टर असतील त्यांच्यासोबत तुमची बातचीत झालेली असेल, त्यातून तुमच्यापर्यंत काय माहिती मिळते सैफ अली खानच्या कंडिशन विषयी असेल किंवा एकूणच हा जो हल्ला झाला आहे त्याविषयी? नाही, या स्टेजला एवढीच माहिती आहे की त्यांच्या घरी असा रात्री 2:30 ते 3च्या दरम्यान हल्ला झालेला होता आणि अजून कळलेलं नाही की तो चोरी करण्याच्या इंटेन्शननी गेला की अजून कुठल्या दुसऱ्या इंटेन्शननी गेला। पोलीस विस्तृत माहिती घेते, जशी पूर्ण डिटेल्स आहेत आम्ही तुमच्यापर्यंत ठेवू। भोयर सर, पण त्याच्यामुळे आता हा जो हल्ला झाला आहे त्याच्यानंतर विरोधकांकडून अनेक सवाल उपस्थित केले जात आहेत। गृहमंत्री असतील त्यांच्या कामकाज करण्याच्या पद्धतीवरून सवाल उपस्थित केले जात आहेत आणि त्याचबरोबर नैतिकता राहिलेली नाही आणि हे जे हल्ले आहेत ते वाढतच चाललेले आहेत। त्यामुळे याची दखल घेतली पाहिजे गंभीरतेने, असाही एक जो सल्ला आहे तो दिला जातोय विरोधकांकडून। विरोधकांचं काम टीका करणं किंवा आरोप करणं आहे। आपण जर का बघितलं 2014 पासून महाराष्ट्र, आपला भारत देश जेवढा सुरक्षित राहिलेला आहे तो इतिहासात एवढा कधीही सुरक्षित राहिलेला नव्हता। त्याच्यामुळे अतिशय सक्षम असे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री या राज्याला मिळालेले आहे। कुठल्याही प्रकारच्या दंगली किंवा अशा कुठल्याही घटना ज्या 2014च्या आधी घडायच्या ह्या राज्यामध्ये त्या कुठेही या ठिकाणी घडत नाही। मुंबईवाले देखील त्या ठिकाणी अभिनंदन करतात आणि आभार व्यक्त करतात की अशा पद्धतीने सुरक्षित, सशक्तपणे आणि समर्थपणे माननीय गृहमंत्र्यांनी मुंबईला आणि राज्याला सांभाळलेलं आहे। भोयर सर, पण विरोधकांकडून काही दाखले सुद्धा दिले जात आहेत। आता जी आकडेवारी समोर येते त्यानुसार मुंबईमध्ये महिलांच्या बाबतीमध्ये असेल किंवा इतरही लोकांच्या बाबतीमध्ये गुन्हेगारीचं प्रमाण वाढलेलं आहे आणि त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होतोय आणि गृहमंत्र्यांचं दुर्लक्ष होतंय असाही एक आरोप होताना दिसतोय। चुकीची आकडेवारी करून लोकांची दिशाभूल करण्याचं काम हे विरोधकांकडून त्या ठिकाणी होत असतं, परंतु प्रत्यक्षात परिस्थिती काय हे लोकांना परिपूर्णपणे माहिती आहे। आज महाराष्ट्र, मुंबई अतिशय परिपूर्णपणे सेफ आहे। पण भोयर सर, आपण बघितलं तर काही दिवसांपूर्वी निवडणुकीच्या आधी सिद्दीकी यांच्यावर हल्ला झाला होता बँड्रामध्ये, त्यांची भर रस्त्यावर गोळी झाडून हत्या झाली होती। त्यानंतर सलमान खान असेल त्याला धमक्या येत आहेत, त्याच्या घरावर बुलेट प्रूफ असे काचा लावाव्या लागत आहेत। त्याच्यामुळे कुठेतरी विरोधक हे सवाल उपस्थित करताना दिसतात आणि याच्यामुळे जे सेलिब्रिटीज आहेत किंवा राज्यातील जे लोक आहेत त्यांच्या मनामध्ये कुठेतरी भीती निर्माण झाल्याचाही दावा केला जातोय।
नाही, जे आरोपी होते त्यांना अटक देखील त्या ठिकाणी झालेली आहे आणि ती विस्तृत चौकशी त्या ठिकाणी चालू आहे. आरोपांना कुठल्याही प्रकारची मुभा दिला जात नाही, त्यांच्यावर तात्काळ कारवाई त्या ठिकाणी पोलीस प्रशासनाकडून होते आहे. पण भोयर सर, हल्ले तर होत आहेत, मात्र धमक्याही येताना दिसत आहेत. अनेक लोकांना आतापर्यंत धमक्या आलेल्या आहेत आणि अशामध्ये जेव्हा एका सलमान खान सारख्या एका मोठ्या अभिनेत्याला आपल्या घरावर बुलेट प्रूफ काचा लावाव्या लागत असतील, तर याचा अर्थ राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था नाहीये, असं थोड्याच वेळापूर्वी सुषमा अंधारे म्हणाल्या. त्यांना त्या पद्धतीची सुरक्षा देखील शासनाकडून पुरवण्यात आलेली आहे. ती घटना त्यावेळेस घडलेली होती, पण नंतर पूर्णपणे सलमान खान यांच्या सुरक्षेमध्ये वाढ करून पुन्हा पूर्णपणे त्यांना सुरक्षित त्या ठिकाणी ठेवलेलं आहे. पण भोयर सर, आणखी एक प्रश्न, हे जे सेलिब्रिटीज आहेत, कलाकार आहेत, हे त्यांनी कलेवर फोकस करावं असं थोड्याच वेळापूर्वी चित्रपट समीक्षक आपल्या इथे बोलत होते. पण जेव्हा अशा पद्धतीनं हल्ले होत असतील, धमक्या येत असतील, त्यांच्या घरामध्ये चोर शिरत असेल, तर ते आपल्या कामावर कसा काय फोकस करू शकतील असा सवाल आहे, कारण त्यांच्या मनामध्ये कुठेतरी एक भीती असेल. नाही, अशी कुठल्याही पद्धतीची भीती अभिनेत्यांनी किंवा कलाकारांनी बाळगू नये. त्यांनी त्यांचं काम अतिशय चांगल्या पद्धतीने करतायत आणि त्यांनी त्यांचं काम सुरू ठेवावं. शासन पूर्णपणे सक्षम आहे त्यांना मदत करण्याकरता, त्यांची सुरक्षा देण्याकरता. भोयर सर, जेव्हा एक सेलिब्रिटी ज्याच्याकडे स्वतःची सिक्युरिटी असेल, त्याचबरोबर त्याची जे पॉश सोसायटी होती तिथं सुद्धा सिक्युरिटी असेल, सीसीटीव्ही कॅमेरे असतील, हे सगळं असताना सुद्धा एक चोर किंवा एक अज्ञात व्यक्ती त्याच्या घरामध्ये शिरतो, मग तो चोरीच्या बहाण्याने असेल किंवा इतरही त्याचा काही हेतू असेल, तो अजून समोर आलेला नाहीये, तो जर सेलिब्रिटीच्या घरामध्ये शिरून हल्ला करू शकतो, तर मग सामान्य लोकांचं काय, असा सवाल सुद्धा विरोधकांकडून विचारला जातोय. याची विस्तृत तपासणी आणि चौकशी केल्यानंतर सर्व मुद्दे आपल्या समोर येतील, त्याच्यामुळे याची सखोल चौकशी त्या ठिकाणी चालू आहे. पण भोयर सर, सामान्यांच्या सुरक्षेचा प्रश्नही याच्यामुळे उपस्थित केला जातोय. आणि दुसरं म्हणजे आता जेव्हा एवढ्या या सगळ्या घटना समोर आलेल्या आहेत, सैफ अली खानवर हल्ला झालाय, सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार झालेला होता, धमक्याही आलेल्या होत्या, अशामध्ये आता उपाययोजना नेमक्या काय केल्या जातील? भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या सरकारमध्ये जनता पूर्णपणे स्वतःला सुरक्षित समजते, त्याच्यामुळे जेवढं भरभरून मतदान महायुतीकरता या ठिकाणी जनतेने केलेलं आहे. आणि आपण बघितलं की मागच्या 2014 पासून देशात आणि राज्यामध्ये प्रचंडपणे सुरक्षित लोक स्वतःला समजत आहेत. त्याच्यामुळे लोकांनी एवढं मतदान त्या ठिकाणी केलेलं आहे. लोकांमध्ये अतिशय सकारात्मक भावना त्या ठिकाणी आहे. तुमचा मुद्दा लक्षात आला आहे भोयर सर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी. तर लोकांच्या मनामध्ये सकारात्मक भावना आहे, लोकांना सुरक्षित वाटतंय आणि त्याच्यामुळेच एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये लोकांनी महायुतीला मतदान केलं आहे, भाजपला मतदान केलं आहे आणि एवढ्या मोठ्या संख्येनं आमदारांना निवडून दिलेला आहे, अशी प्रतिक्रिया पंकज भोयर यांनी दिलेली आहे. आणि कारवाई केली जाते, योग्य ती पावलं उचलली जात आहेत, असं सुद्धा पंकज भोयर म्हणतात, गृहराज्यमंत्री. आणि त्याचबरोबर राज्यामध्ये सर्व सण सुरक्षित आहेत. 2014 पूर्वी जेवढा सुरक्षित महाराष्ट्र नव्हता, तेवढा सुरक्षित आता आहे, असं सुद्धा या ठिकाणी पंकज भोयर यांनी म्हटलं. दरम्यान पुन्हा एकदा जाऊयात आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांच्याकडे. ते या घटनेचे प्रत्येक अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत. स्वप्नील, काय सांगाल, सैफ अली खानवर जो हल्ला झाला होता, आतापर्यंत जी माहिती मिळालेली होती त्याच्यामध्ये काही अपडेटेड माहिती मिळालेली आहे का? पोलिसांनी काही सांगितलंय का? आणि दुसरं म्हणजे सैफ अली खानची कंडिशन सध्या कशी आहे? पर नक्कीच सैफ अली खानची कंडिशन सध्या स्थिर आहे, प्रकृती स्थिर आहे. मात्र सध्या त्याच्यावरती शस्त्रक्रिया केली जाते, कारण मणक्याच्या ठिकाणी काही गंभीर जखम येथे झालेली आहे, काही सेंटीमीटर घाव या ठिकाणी झालेला आहे, त्यावरती सर्जरी होते. त्याच्या हाताच्या एका बाजूला सुद्धा जखम झालेली आहे, त्या ठिकाणी प्लास्टिक सर्जरी सुद्धा करण्यात येणार आहे. त्यामुळे त्या ठिकाणी सुद्धा शस्त्रक्रिया आहे ती सैफ अली खान याच्यावरती सुरू आहे आणि 3 डॉक्टरांचं पथक हे सैफ अली खानवरती शस्त्रक्रिया करत आहे. आणि दुसरीकडे पोलिसांचा तपास असेल, मुंबई पोलीस गुन्हे शाखा असेल, यांच्याकडून तपासाला सुरुवात झालेली आहे. एकूणच सैफ अली खान याच्या 11व्या आणि 12व्या मजल्यावरच्या घरामध्ये हा चोर कसा शिरला, कोणाच्या साहाय्याने शिरला, याला कोणी मदत केली का, अशा दृष्टीने तपास सुरू झालेला आहे. त्या बाजूला जे सीसीटीव्ही फुटेज आहेत त्याचा सुद्धा तपास आहे तो पोलिसांकडून केला जातो. त्यामुळे लवकरच या प्रकरणाचा उहापोहा काय तो समोर येऊ शकतो. आणि याच दरम्यान पोलिसांचं दुसरं पथक जे आहे ते या ठिकाणी जे सैफ अली खान याच्या घरातील कर्मचारी होते त्यांची सुद्धा चौकशी करत आहे, त्यांच्याकडून सुद्धा माहिती घेत आहे. कारण मदतनीस आहेत, त्यांनाच पहिला हा चोर दिसला आणि यानंतर खरं तर झटापट झाली. यामध्ये सैफ अली खानवरती सुद्धा 5 ते 6 वार झालेले आहेत. त्यामध्ये मानेच्या ठिकाणी एक वार झालेला आहे, मणक्याच्या ठिकाणी एक वार झालेला आहे. त्यामुळे गंभीर जखम सैफ अली खानवर झाली असली 2 शस्त्रक्रिया सैफ अली खानवरती सध्या लिलावती रुग्णालयामध्ये सुरू आहेत. परा निश्चितच स्वप्नील, त्याच्यामुळे आता याविषयीचे पुढचे अपडेट काय समोर येतात, पोलीस काय सांगतात तेही बघावं लागेल. तुम्ही आपल्यासोबत असेच राहा आणि माहिती देत राहा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.